जयदीप ऑन स्ट्राईक. पहिला बॉल उडवलाय. शतरक्षक तिकडे या अगोदर देखील त्याच्याकडून खराब फिल्डिंग झाली होती आणि इथे देखील झालाय. हाल आहे A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार पहिल्या बॉल वरती. चला बॉल तिकडे पाठवून द्या कारण नवीन बॉल आहे तिकडे. बॉल फुलटॉस चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये. एक धाव इथे मिळेल. इथे देखील जोरात मारण्याचा प्रयत्न. यष्टनच्या मागे शतरक्षक आहेत तिकडे. खूप चांगली कामगिरी तिकडे झाले. हा चेंडू निर्धाव येताना दिसतोय. धावसंख्या झालेली आहे ती 7. बघा सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न. सरळ शतरक्षकाला निवडलाय. पहिला गडी बाद होतोय. हर्षदेची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. संदीप न्यू बॉर्डर इन झालाय. पुढे सरसावून स्टेप आउट झालाय. गॅप शोधलाय. विषेप मध्ये चेंडू सरळ निघून गेलाय. 4 धावांकरता खणखणीत चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 11 या धावसंख्येवरती. बघा ज्या प्रकारे गोलंदाज विजय म्हसे आपण पाहतोय महागडा ठरतो. एक विकेट देखील त्याने मिळवलेली आहे. इथे देखील चांगला फटका केला गेला. शतरक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. जयदीप डेंजर एंडला धावत होता. 2 धावा पूर्ण झाल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा आल्यात. धावसंख्या 13. पहिल्या षटकात धावा आल्यात 13. चला पहिलं षटक संपलेलं आहे. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे येतोय. सतीश येतोय. सतीश साठे. सतीशकडे बॉलिंग खूप चांगली झालंय. मात्र आपण जर बघितलं ना तर क्षेत्ररक्षण थोडंसं त्याच्याकडनं थोडंसं खराब होताना दिसलं. आपण बघितलं की पहिल्या मॅचमध्ये देखील त्याच्याकडनं झेल सुटला. इथे देखील त्याच्याकडे हाफ चान्स होता. त्याच्याकडनं पुन्हा एकदा चुकी होताना आपण बघितली. आणि ज्याने षटकार ठोकला होता तो जयदीप आता आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलेला आहे. सतीश तेरा धावा फलकावरती लागल्या. त्यावेळेस आपण पाहतोय प्लॉकल मध्ये चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉलने सुरुवात झालाय. बघा हा सामना जर तुम्हाला जिंकायचा असेल तर 40+ धावा धावफलकावरती लावणं फार गरजेचं आहे. मात्र इथे तसं काही होताना दिसत नाहीये. बॅक टू बॅक चेंडू इथे निर्धाव येताना दिसत आहेत. हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपात आलेला आहे. 13 धावा धावफलकावरती.
विलेज बघा टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र आउटफील्ड मध्ये चेंडू थांबतोय. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी तर झालाय मात्र विकेट किपर यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत ही धाव कंप्लीट झाली. मात्र पंचांचा इशारा तो 1 शॉट. या 2च धावा असणार आहेत. जयदीप याने ही 1 शॉट घेतलेली आहे. या धावा अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतात दुसऱ्या इनिंग मध्ये. बघा पंचांचा खूप चांगला निर्णय, चांगला डिसिजन इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू टाकून झाले 3. बघा इथे फलंदाज बाद होताना दिसतोय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ लेस्टन वरती जाऊन आदळलेला आहे. संदीप वळवी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. चार चेंडू टाकून झाले. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवर निर्धाव आला, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि या बॉलवरती विकेट मिळाली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला. नव्याने फलंदाज MB महेश भडांगे न्यू बॅटर इन झालाय. एक बिग मॅन आपण पाहतोय. एक बिग शो दाखवावा लागेल आपल्या संघाला आणि आपल्या पाठीराख्यांना. ते बघा पुढे चेंडू टाकला होता. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू तो निर्धाव. बघा पहिल्या षटकात तब्बल 13 धावा आल्या होत्या. मात्र या षटकात पूर्णपणे रोखलेला आहे गोलंदाजाने सतीश साठे. फुलवल्याचा चेंडू होता. चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या 16 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय MB स्पोर्ट्स बागपाडा हा संघ. हा सामना जिंकण्याकरता MB स्पोर्ट्स बागपाडा संघाला 40+ धावा धावफलकावरती लावणं फार गरजेचं आहे. कारण आपण बघितलं की या अगोदर 63 धावा चेस केल्यात काजूपाडा संघाने. त्यानंतर 49 धावा चेस केल्यात. बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे त्यांच्याकडे. इथे व्हाईट बॉल टाकलाय. व्हाईट बॉलने धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 17 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन साईडला फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक होता तिकडे. नवनाथ होता आणि नवनाथ करणं तिकडे थोडीशी चुकी आपण होताना बघितलेली आहे. नवनाथ करणं जास्त चुका होत नसतात मात्र झालंय. 4 मिळाल्यात. 21 धावा धावफलकावरती. बघा इथे देखील डाऊन द लेग हा चेंडू हाताळलाय. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे पंचांकडनं. व्हाईट बॉल धावसंख्या आता 22 वरती जाऊन पोहोचलेली आहे. इथे बघा फक्त चेंडूला पुश केलेला आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली. या एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे
23 या धावसंख्येवरती 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. जयदीप याचा बॅट अँड बॉल संपर्क नाहीये, मात्र पंचांनी सांगितले की एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. तिसरा वाईट चेंडू या षटकामध्ये टाकलाय. धावसंख्या 24. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया 4 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा हा संघ. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईट. बघूया या बॉलवरती काय घडतंय. या बॉलवरती देखील वाईट चेंडूची नोंद इथे देखील झालेली आहे. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स इथे खर्च केल्या जात आहेत. सतीश साठे असं जे दुसरं षटक होतं ना, ते निर्णायक ठरवलं. मात्र या षटकामध्ये ज्या प्रकारे धावा येत आहेत, हे षटक देखील आता निर्णायक ठरत असताना, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये आणि शेवटच्या बॉलवरती ज्या धावा येत असतात ना, त्या निर्णायक ठरत असतात दुसऱ्या इनिंगमध्ये. पुढे सरसावून स्टेप आउट झाला आणि चेंडूला सरळ धाळलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता बिग शॉट जयदीपच्या बॅटमधून निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. बघा अगोदर थोडासा वेट अँड वॉचची भूमिका पार पडत होता, मात्र त्यानंतर डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला आणि चेंडू सरळ धाळला 6 धावांकरता. पुन्हा एकदा शॉटबॉल करण्याचा प्रयत्न. नवनाथ येतो तिकडे, नवनाथ करणं झाले चुकी. या चेंडूवरती मिळाल्या 4. धावसंख्या आता 35 वरती जाऊन पोहोचलेली आहे. बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 35 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा विषयपती खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक येतो तिकडे. आता चुकी होणार नाहीये. आता विकेट मिळेल. फलंदाज बाद. बघा जयदीप ज्या कामगिरीसाठी गेला होता मैदानाच्या आतमध्ये, ती कामगिरी त्याने चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. विश्वनाथ बरफ न्यू बॅटर इन झालाय. धावसंख्या झालेली आहे 35. शेवटचा एक बॉल बाकी आहे. इथे हेलिकॉप्टर शॉट केला. मिनी हेलिकॉप्टर शॉट आहे. 1 धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, मात्र चेंडू तिकडे वेगाने निघून चाललाय. 2 क्षेत्ररक्षक आले, 3 क्षेत्ररक्षक आले. 3 तिघाडा काम बिघाडा हालाय. चौकार आणि या चौकाराची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39 या धावसंख्येवरती आणि 40 धावांचं टार्गेट ठेवलंय. 18 चेंडू आणि 40 धावा. या अगोदर 63, त्यानंतर 49 धावा चेस केल्यात. आता 40 धावांचं टार्गेट आहे. 18 मध्ये 40. पाहूया काय घडेल काय बिघडेल.
पहिल्या बॉलवरती आक्रमण, पहिल्या बॉलवरती संधी, झेल की मॅच. बघा हा झेल सोहळाय की मॅच सोहळाय. पहिल्या मॅच मध्ये 50, दुसऱ्या मॅच मध्ये 38 नॉट आउट. ही नवनाथ खट्टाळेची खेळी आहे आणि ते पहिल्या बॉलवरती जीवनदान. इथे झेल कोणी सोडलाय तर आपण पाहतोय जो शतरक्षक आहे विश्वनाथ याने हा झेल सोडलेला आहे आणि हा झेल कदाचित महागात पडू शकतो. बघा सहज सोफा झेल होता मात्र तो झेल पकडता आलेला नाहीये आणि झेल ड्रॉप. एक धाव मिळाली. बघा क्षेत्ररक्षण जर बघितलं डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, क्षेत्ररक्षण सजवलंय. बरं हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये पुन्हा एकदा विश्वनाथ. यावेळेस चुकी होणार नाहीये, यावेळेस पकडलाय. बघा मात्र पहिल्या बॉलवरती जर पकडला असता ना तर मॅच पकडला असता. मात्र इथे झेल पकडलाय मात्र मॅच अजूनही कुठल्या संघाच्या बाजूने जाईल हे सांगता येणार नाही कारण नवनाथ आहे आणि नवनाथाचा खेळ आपण बघितलाय कशा प्रकारे त्याने खेळ गेलाय आजच्या दिवसामध्ये. यानंतर शेवटचा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा टीम आपण रेडी राहायचं आहे, सज्ज राहायचं आहे. सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅच ते खेळले होते त्यानंतर त्यांना बाय मिळालाय. सध्या तरी ते त्यांनी भरपूर आराम केलाय. पावलांमध्ये थोडासा तिकडे चुकलाय, रणपमध्ये चुकलाय संदीप. बॅट्समन सतीश साठे. आणखीन एक लेफ्टी फलंदाज आपण पाहतोय इन झालेला आहे. हा चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव ही धाव फलकावरती लागलेली आहे. ऑन साईडला फटका खेळलाय, गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावतायत 2 मात्र चेंडू फरार, सीमारेषा पार. हा आलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. बिग शॉट आपल्याला सतीश साठेच्या बॅटमधून येताना दिसतोय. धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचलाय. चेंडू टाकून झाले ते 4. ते बघा बॅट तर भरपूर वेगात फिरवली, जोरात फिरवली होती मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू हा निर्धाव येतोय. धावसंख्या आपण पाहतोय 7. विकेट गमावला 1. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 40 म्हणजे अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. ऑन साईडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न झालाय मात्र 2 धावा पूर्ण होतील तिकडे कारण क्षेत्ररक्षकाने चेंडू थोडासा उशिरा फेकलाय. 2 धावा आल्या. धावसंख्या 2 ने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय आणि आता मॅच जिंकण्याकरता 31 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 31 धावा. राहुल अंधेर यांचे आगमन झालंय, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम राहुल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक उशिराने
इथे आलेत त्यांच्या माहितीसाठी. चालू असलेला सामना आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स बागपाडा आणि साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली. त्यानंतर एकावधी स्पोर्ट्स महाजनपाडा या संघाला बाय मिळालेली आहे. नऊ चेंडू घोषित केले ते पंचांनी. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल पकडलाय आणि नवनाथ याला इथे पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. 3 क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या फलंदाजीच्या मागे आपण पाहतोय. तेच कारण पंचांनी तिकडे 9 चेंडू घोषित केला. बघा बॅट्समनच्या मागे तुम्ही 3 क्षेत्ररक्षक लावू शकत नाही, लक्षात घ्या. 2 लावू शकता. 3 जर लावले तर तुम्हाला दंडित केलं जाईल, लक्षात घ्या. बघा बॅट्समनची आपण ती रेषा आपण आखलेली आहे. त्या रेषेच्या त्या साईडला 3 क्षेत्ररक्षक बॅट्समनच्या मागे आपण लावू शकत नाही, लक्षात घ्या. जर 3 जर लावले तर तुम्हाला नक्कीच दंडित केलं जाईल आणि इथे दंडित केलं देखील गेलंय. फ्रीडचा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढला नवनाथ याने. चेंडू फरार, सीमा रेषा पार, हा आलाय खणखणीत चौकार. इथे आपण पाहतोय व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन धावफलकावरती. लक्षात घ्या जोपर्यंत कॅप्टन देणार आहे तोपर्यंत लगेच हा देणार नाही. कॅप्टनचा हा निर्णय असतो रिव्ह्यू घेणं. लक्षात घ्यायचं आहे जोपर्यंत कॅप्टन देणार नाही तोपर्यंत घेतला जाणे, लक्षात घ्या, कारण हा कॉल कॅप्टनचा असतो. चला पाहूया काय डिसिजन आहे. हा चेंडू लेग एस्टी वरून गेलेला आहे, म्हणजे फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. इथे बघा खूप चांगला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक संदीप यावेळेस पकडलाय. बिग विकेट डाऊन, मोठी विकेट मिळालेली आहे नवनाथ खटाले याची. फलंदाज बाद. बघा 9 चेंडू आणि अजूनही 23 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा नवनाथ याची विकेट मिळालेली आहे. बिग विकेट डाऊन. बघा या अगोदर 2 झेल सुटले होते, तिसरा देखील सुटला होता, मात्र शेवटच्या क्षणाला तो झेल पकडला तिकडे. जोरात मारण्याचा प्रयत्न इथे हा चेंडू धाव येतोय. डॉट बॉल. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 20 या 17 या धावसंख्येवरती 8 चेंडू आणि अजूनही 23 धावा इकडनं मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बॅट भरपूर वेगाने फिरवलाय, मात्र बॅट बॉल संपर्क नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे.
या ओव्हरमध्ये पूर्णतः कमबॅक. पहिला चेंडू नो टाकला, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, तिसरा बॉल आपण फक्त वाईट टाकला आणि त्यानंतर नवना त्याची विकेट मिळाली. आणि या सामन्यावरती आता पकड मजबूत करत असताना एमबी स्पोर्ट्स बागपाडा हा संघ इथे यस पकडला गेलाय. आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज बाद झालाय. धावसंख्या 17 असताना तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला परतला जातोय. आता 6 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 23 धावेंची गरज असणार आहे. 6-23. चला गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा टॉस करण्याकरता. चला गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. शेवटचे 6 चेंडू 23 धावा. सूरज बरफ तिसरं षटक हाताळण्यासाठी. चला थोडीशी घाई करायची आहे. 6 चेंडू 23 धावा. घड्याळात 5 वाजून 13 मिनिटं झालेली आहेत. आणखीन एक मॅच आपल्याला खेळायचं आहे अजून. पहिला बॉल शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ जोरमध्ये निघून गेलाय. ज्ञानेश्वर आहे तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या 19 धावसंख्येवरती अजूनही मॅच जिंकण्याकरता 21 धावा इकडे बनवायच्या आहेत. 5 चेंडू 21 धावा. इथे आपण पाहतोय चेंडूने उंची घेतलेली आहे. लांबी किती असेल ज्ञानेश्वरच्या हातामध्ये हा चेंडू. विकेट. चेंडूने उंची घेतली होती, लांबी घेतली नव्हती आणि तिकडे खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज होतो बाद. विकेट डाऊन. बघा चेंडूने भरपूर उंची घेतली होती. बघा अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती, ती म्हणजे क्षेत्ररक्षकाची. ज्या प्रकारे कॅमेरामॅनने हा चेंडू शेवटपर्यंत आपल्या कॅमेरामध्ये कैद केला होता, त्याच प्रकारे ज्ञानेश्वर याने देखील शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि हा झेल त्यांनी पकडलेला आहे. एक विकेट इथे मिळाली गेली. आता 4 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 21 धावा. नव्यानं बॅटर इन झालाय रोहित म्हसे. इथे पाहतो या जोरात मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 धाव जर कंप्लीट झाले, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील जलद गतीने पूर्ण झालेली आहे. या 3 धावा पण पूर्ण केल्या. धावसंख्या 3 ने 22 वरती जाऊन पोहोचते. म्हणजे आता 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. 3-18, 3 षटकार, 3 बिग हिट, 3 मोठे फटके इथे मॅच जिंकण्याकरता मारावे लागणार आहेत. इथे पाहतोय स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे, जे पकडलाय. फलंदाज बाद. आता 2 चेंडू आणि 18 धावा. मॅच पूर्णपणे आता एमबी स्पोर्ट्स भागपाडा संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय एमबी स्पोर्ट्स भागपाडा संघाचा. नव्यानं बॅटर साई कोरडा. हा चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉल. आता फक्त शेवटचा एक बॉल बाकी राहिलाय.
एक पाऊल दूर विजयापासून एमबी स्पोर्ट्स बागपाडा. असं वाटलं होतं की साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा संघ आपल्या बाजूने पूर्णपणे झुकवेल, एकतर्फा जिंकेल. मात्र 9ची विकेट मिळाल्यानंतर या सामन्यावरती जी पकड आहे ती पूर्णतः पकड मजबूत केली एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाने. हळक साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच एमबी स्पोर्ट्स बागपाडा. चला या लगेच हँडशेक करा आणि कॅप्टन देखील लगेच पाठवून द्या.